माझ्या मिस्टरांना असं वाटलं की बाबा नाही, हिची खूप जिद्द आहे, ही काही ना काहीतरी करतेय. तर त्यांच्याकडे फायनान्शियली बॅकअप होतं. तर त्यांनी ना माझ्या न कळत माझ्यासाठी त्यांनी शॉप घेतलं. अरे वा. हा, शॉप घेतलं आणि मला डायरेक्टली बोलवलं फोन करून संध्याकाळी की तू इकडे ये, कळव्या नाक्याला ये. कळव्या नाक्यावरच शॉप घेतलं. आणि मलाही माहिती नव्हतं. मी संध्याकाळी जस्ट आली आणि मला म्हणतात की तू चेकवर साईन कर, डिपॉझिट द्यायचं आपल्याला. म्हटलं कशाचं? तर म्हणे नाही, आपण शॉप घेतलंय. असं झालं. मग मी तिथेच स्टार्ट केलं. आणि आता आपला जो प्रश्न आहे मंत्रालयाचं, म्हणजे त्यावेळेला माझे पप्पा पण मंत्रालयात होते आणि पप्पांनी मला सुचवलं की बाळा, तुला आपल्याला ना एक काम करावं लागेल, तू फक्त इथेच बसू नकोस. आमच्या मंत्रालयामध्ये असे भरपूर स्टाफ आहे की त्यांना ब्लाउजेसची रिक्वायरमेंट असते, साड्यांची रिक्वायरमेंट असते, कुर्तीची रिक्वायरमेंट असते. मग मी तेवढं ओझं घेऊन, म्हणजे सोमवारी जेव्हा माझ्या शॉपला सुट्टी असायची, सोमवारी मार्केट क्लोज असायचं, त्यावेळेला मी काय करायची, मी स्टाफला सुट्टी द्यायची, पण मी एकटी सगळं ओझं घेऊन ट्रेन मधून घेऊन जायची. आणि मी मंत्रालयामध्ये सगळं पूर्ण स्टॉक घेऊन जायची, तिथे मी विकायचे. आणि मला असं वाटायचं की तो सोमवार असायचा ना, तो माझा हा नफा असायचा आणि तो माझा प्रॉफिट असायचा.